वारकरी भूषण कीर्तन केसरी गुरुवर्य अतुत महाराज दत्तापूरकर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे।
राम कृष्ण हरी झळझळीत सोन सळा झळझळीत सोन सळा झळझळीत सोन सळा झळझळीत सोन सळा कळसती
आहेत मर्दंग मार्तंड भरत अण्णा पटाडे, मर्दंग सम्राट परमेश्वर बुवा शिंगणापूरकर. धन्यवाद. जळ जळीत सोन सळा जळ जळीत
विठोबारायाचे नगर विठोबारायाचे नगर विठोबारायाचे नगर विठोबा नगर विठोबाचे राजाचे अरे विठोबा रायाचे नगर विठोबा हरी विठोबा रायाचे हरी नगर हरी विठोबा विठोबाराया
झळझळीत सोनसळा कळस दिसतो स्वज्वळा बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर माहेर संताचे नाम या स्वामी केशवाचे बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
शिवादे कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी त्यांचे चरण रजबंधू रे। नागनाथ भगवंताच्या समोर ग्रामदैवत मारुतीरायांच्या समोर मोठ्या महाराजांच्या समाधी समोर माता गोदावरीच्या पवित्र तीरावर समस्त ग्रामस्थ मंडळी नागठाणा सर्वांच्या अथक परिश्रमातून आयोजित सर्वांच्या सढळ हाताने दिलेल्या देणगीतून समस्त ग्रामस्थांच्या शेतकऱ्यांच्या सर्वांचा काही नामोल्लेख करता येणार नाही मला।
श्रमदानातून स्वकष्टातून उभं राहिलेले हे भव्य दिव्य नागनाथाचं आणि मारुतीरायाचं मंदिर आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळा या निमित्तानं पूजनीय दशाश्वमेधेश्वर संस्थानचे महंत त्यागी महाराज, देवबाई संस्थानचे महंत तुलसीदासजी महाराज, आदरणीय सर्व महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर सर्वांच्या पाठांतरातला संत शिरोमणी नामदेवरायाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठाला 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 या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित असणारे सर्व क्षेत्रातले राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, शेतकरी, सर्व क्षेत्रातले मान्यवर, आलेले सर्व आप्त, इष्ट, स्वकीय, सुहृदी पाहुणे मंडळी, आलेल्या मुली बाळी, लेकी बाळी, सर्वांचंच गावकऱ्यांच्या वतीनं स्वागत आहे. फार एक डोळ्याची पारणी फेडणारा आपल्या गावातला हा सोहळा आहे आणि सर्व गावकऱ्यांनी आतोनात कष्ट करून तिथपासून इथपर्यंत सुंदर हे एक शोभायात्रेचं आयोजन केलं. त्यामध्ये सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, गुरुजन वर्ग, बँड पथक, रांगोळी काढणारे, फटाक्याचं नियोजन करणारे, ध्वज विद्यार्थी, सर्वच जे नागेश महाराज भिशे यांचे सर्व विद्यार्थी, आपण सर्वांनी तन मन धनानं यामध्ये सहभाग घेतला. सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो आणि सेवेला आरंभ करतो. विठाला विठाला. नागठाणा हे एक आपल्या परिसरातलं जागृत देवस्थान आहे. या देवस्थानविषयी आमच्या पंचक्रोशीतल्या प्रत्येक भाविकाच्या अंतकरणामध्ये आत्मीयता आहे, आतोनात श्रद्धा आहे, एवढी निष्ठा आहे. या देवस्थानचं स्थलांतर करत असताना जुना जो नागठाणा आहे खाली गंगेच्या तीरावर असल्यामुळे पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे. हे लक्षात घेता सर्व गावकऱ्यांना वाटलं की आपलं हे स्थलांतरित झालं पाहिजे देवस्थान. सर्व भाविकांसाठी दर्शनाला 24 तास 12 महिने खुल्लं राहिलं पाहिजे या हेतून हे स्थलांतरित झालेलं देवस्थान आहे. आणि स्थलांतर करत असताना असा इतिहास आहे, ज्यावेळी हे मंदिर जुन्या काळातल्या पूर्वजांनी बांधलं, भगवंताला आणायचंय, नागनाथाला तिकडून आणायचंय, मारुतीरायाला तिकडून आणायचंय. महाराजाला सर्व गावकऱ्यांनी मोठ्या महाराजाला बोलवून घेतलं. मंदिर बांधले म्हणले आम्ही, पण देवाला कोणी आणायचं म्हणले, मी विनंती करतो चला आपण जाऊ. वाजत गाजत लोक खाली गेले. एवढी मोठी विशाल अशी ती पिंड आहे, उचलायची कोणी, कसं उचलायचं? महाराज म्हणले तुम्ही का काळजी करू नका. महाराजांनी हात लावला, मधून नागोबा निघाला. आतून पिंडीतून असा नागोबा बाहेर आला. आता करायचं काय? महाराजांनी हात जोडले, आम्ही तुम्हाला चांगल्या जागेवर नेतोय, सुरक्षित जागेवर नेतोय, तुम्ही गुमान चला. तोच नागोबा महाराजांनी असा हातात घेतला, टोपलीत घेतला आणि ती टोपली डोक्यावर घेतली आणि डोक्यावर घेऊन या महादेवाच्या मंदिरामध्ये त्या नागोबाला म्हणले ही सुरक्षित जागा आहे, तुम्ही इथं बसा. तोच नागोबा, तीच नागदेवता या मंदिरामध्ये आली आणि जिथं छिद्र होतं त्या छिद्रामध्ये पुन्हा समाविष्ट झाली. असं जागृत देवस्थान आजही या परिसरामध्ये अजून गावातले लोक पथ्य पाळतात, अजून गावातले लोक या देवाला जाणतात. आजही गावातली लोक साप मारत नाहीत. आताही कोणाच्याही घरात चला, आजही 1-2 साप दिसतात तुम्हाला, कोण्याही घरात चला, आजही मारत नाहीत. सोमवारच्या दिवशी आऊत लावित नाहीत, रॉकेल जळीत नाहीत, मारत नाहीत. आणि आजपर्यंत इतिहास आहे या नागठाण्यामध्ये सर्पदंशानं एकही मृत्यू झाला नाही. ही देवस्थानची कृपा आहे. विठाला विठाला. गावाचंच नाव आहे नागठाणा. कोणचा ठाणा? नागदेवतेचं ठिकाण. असं जागृत आहे.
आणि त्या देवस्थानच्या मारुतीरायाच्या मोठ्या महाराजाच्या समाधीच्या स्थापना आणि कलशारोहण सोहळ्याच्या निमित्ताने आपण एवढ्या बहुसंख्येनं आलेल्या आहात. 12-12:30 वाजतच असतील. आज घड्याळ विसरले. 12:30 वाजले. इथून पुढे 1 तास बोलणार आहे. हे अर्धा तास आलेल्या गुणीजनाकरता दिला होता. तुमचा परमेश्वर आणि भरत महाराज, बालासाहेब महाराज सुलेगावकर आणि कैलास महाराज जाधव यांनी जी भजन जुगलबंदी केली, एकदा याच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि सेवेला आरंभ करतो. विठाला 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 जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारी वीच करी, उत्तमची गती तो एक पावे, उत्तम भोगील जीव खाणी. स्वकष्टानं स्वार्जित मिळवलेली जी सात्विक संपत्ती आहे, त्या संपत्तीच्या खर्चातून यांनी मंदिर बांधलेलं आहे. आणि विशेष या गावकऱ्याबरोबर आज कळसाच्या निमित्तानं आलेल्या ज्या लेकी बाळी आहेत, या सासूरवासिनी कुठं आल्यात? माहेरला आल्यात. सासूरवासीन माहेरला आली म्हणजे ही कळसाचं आमंत्रण मिळालं तिला. कधी येतोय माहेरला माणूस? बालासाहेब महाराज मजकुनी मायरा सिन्या हो, चुकवाये बडा चुक मचा माया हो, चुकवाये बडा चुक मचा पडते माया हो, चुकवाये बडा कसं आहे माझं काम, मी 1 रन काढून यायला स्ट्राईक देणार आहे. मी तर नेहमीच आहे ना, ही शतकाच्या जवळ गेलेली आहेत. नवीन आल्या बॅट्समननं उगं 10-5 रन करून उगच कायला बेजारी व्हायची. ही शतकाच्या जवळ गेलेत, 1 रन काढून ह्याला स्ट्राईक देतो. मग एवढे आपण आणलेत महागा मोलाचे, तर ह्याच्याकडून काम घ्यावं लागेल. कसं फुकट पैसे द्यावा? मग हे ऐकावं कधी? आम्ही तर 12 महिने इकडेच आहेत की. हे ऐकावं कधी ह्या वासरायचं? विठाला विठाला सासूरवासिनी माहेराला येत असतात आणि माहेरामध्ये तिचा जिव्हाळा असतो. माहेर म्हटलं की तिच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. माहेर म्हणजे तिचं जन्मस्थान आहे आणि जिथून आलो तिथं जाणं हे जीवाचं ध्येय आहे. जीवाचं अंतिम ध्येय काय आहे? जिथून आलं तिथं जाणं. आणि जिथून आलं तिथं गेलं की त्याचं नाव आहे कळस निघणे. त्याचं नाव काय आहे? जीवनाचा कळस काढायचा असेल तुम्ही जिथून आलाय तिथं तुम्हाला जावं लागणार आहे. आणि म्हणून आज या ज्या आल्यात ना, हे जन्मभूमीत आल्यात. आणि जन्मभूमी म्हणजे किती आवडती असते, किती आवडती असते जन्मभूमी. जननी जन्मभूमी, जननी जन्मभूमिश्च जननी जन्मभूमिश्च स्वर्गादि घरी असे. जरा संस्कृत मोजा बाळ महाराज आहेत. जननी आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते. विठाला विठाला. माहेर सासूरवासिनीचा कळस का असतो?
सासरवासणीचे पैसे का घेतले जातात, माहेरलाच मुली का येतात आणि या मुलींचे पैसे का घेतले जातात तिचं असं आहे, त्यांचा जन्म इथला आहे आणि त्यांनी पुन्हा इथं यावं म्हणजे त्यांचा प्रवास हा जिथून जन्माला आलो आपण तिथं त्यांनी यावं म्हणजे याचा वास्तविक अर्थ आध्यात्मिक अर्थ आहे. याचा थोडासा बारकाईनं जर अभ्यास केला तर तो असा आहे, जीव जिथून आला तिथं गेला की त्याच्या प्रवासाचा अंतिम टप्पा झाला. आपण आलोय कुठून आणि मग आपला जन्मदाता कोण आहे? आपला जन्मदाता परमात्मा आहे. पिता महश जगतो माता धाता पिता महा. मग जन्मदाता पिता जो आहे परमात्मा आपला त्याच्या दिशेनं प्रवास आहे का? नाही, आपला प्रवास भरकटलेला आहे. ज्या दिवशी आपण त्याच्या दिशेनं प्रवास करू म्हणजे त्याच्या दिशेनं आपण प्रवास केलो की देव पहावया गेलो आणि तेथे देवची होऊन ठेवलो, त्या दिवशी प्रवासाची पूर्णता झाली. विठाला विठाला पूजनीय मठाधिपती गंगागिरीजी महाराज संस्थान दत्तगिरी महाराज मरडसगावकर, पूजनीय चिरंजीव गिरी महाराज मठाधिपती पिंपरी आणि या निमित्ताने ही सर्व महात्मे या ठिकाणी आलेत. कळसाला महात्म्याचा हात लागला पाहिजे, महापुरुषाचा हात लागला पाहिजे आणि मुलींचं आमंत्रण मुलीनं येणं ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विठाला विठाला माहेरावर भर मी का देतोय त्याचं कारण, माहेर हे उगमस्थान आहे. जिथून आलो तिथं आपण जर नाही गेलो तर आपल्या जीवनाचा प्रवास पूर्ण होत नाही. आपल्या जीवनाचा प्रवास कोण आहे? आपण उगमस्थान कोण आहे? उगमस्थान परमात्मा आहे. तैसे भूत जात सर्व किर माझेची अवयव, माया योगे जीव दसे आले. ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे, भगवंत म्हणतायत हे जे जीव आहेत ते माझे अंश आहेत, मायेमुळे यांना जीवदशा प्राप्त झाली. यांचा अंतिम ध्येय माया नाही आहे, यांचा अंतिम ध्येय संसार नाही आहे, यांचा अंतिम ध्येय मी आहे. पण यांचा प्रवास भरकटलाय. एकदा प्रवास भरकटला की ध्येय गटत नाही, ध्येय सापडत नाही आणि म्हणून प्रवासामध्ये जीवनामध्ये ध्येय महत्त्वाचे. आता तुम्ही जेवढे जिथून आला तिथंच जाणार आहेत की वाट नेल तिकडे जाणार आहेत? होय सभापती, कुठं जायचे? जिथून आलो तिथंच जाणार. जिथून आले तिथंच जायचंय. चला म्हणलं एखादा माणूस फिरला तर जाता का? असं कसं होते? तुम्ही आला तिथून तुमचं जाणं त्याशिवाय तुमच्या प्रवासाची पूर्णता नाही. तसं जीव आलाय देवापासून मग त्याने देवापर्यंत जाणं, मूळ ठिकाणाला जाणं. म्हणून हे लेकी मूळ ठिकाणाला येतात म्हणून त्यांचे पैसे घेतले जातात. विठाला विठाला बाई मी जाते ग माहेराला, बाई मी जाते ग माहेराला,
बालासाहेबांना म्हणलेलं कसं वाटलं? आणि मग टाळ्या कोण आपला नाना वाजून काय भूता करता गाणं म्हणलं काही? सासरवासनी जे आहे तर आम्हाला उगं तुमची दया यायली, मग कोण शाबासकी देईन त्यांना? विठाला माहेर हे विसाव्याचं ठिकाण आहे. माहेर हे अंतकरणाच्या दुःख, अंतकरणाच्या वेदना मांडण्याचं ठिकाण आहे. माणसाच्या जीवनामध्ये ज्या काही काही वेदना झालेल्या असतात, हृदयामध्ये ज्या काही दडलेल्या असतात, त्या काही जगासमोर मांडण्यासारख्या नसतात. काही गोष्टी जगासमोर मांडू सुद्धा जात जाऊ नये. तुमच्या वेदना ज्यावेळी तुम्ही जगासमोर मांडाल ना, त्याचा हसं होते. हृदयात राहिलेल्या किती चांगल्या, मग त्या मांडायच्या कुठं? मांडण्याकरता ठिकाण आवश्यक आहे. चुकीच्या माणसाजवळ तुमच्या वेदना मांडल्या, तुमचं दुःख मांडलं की त्याचा हसं होते. त्या वेदना तुमच्या पुरत्या मर्यादित राहत नाहीत, त्या गावभर पसरतात. आणि गावभर पसरल्याबरोबर गावातले 80% लोक त्या वेदनेनं आनंदित होतात. वेदना मांडता कशाला यांच्या समोर? तुम्ही आपल्या पोटात राहिलेलं किती चांगलं. मांडायच्या कोणाजवळ? वेदना मांडण्याचे काही ठिकाणं सांगितलीत. भर रस्त्यात सांगत जाऊ नये रस्त्यात. मग वेदना मांडायच्या कोणाजवळ? काही ठिकाणं सांगितलीत. एक ठिकाण सांगतो, भजन करा. विठाला विठाला प्राणाचे सोयरे भेटे, जीवी भूतली संकटे, तेथ निवेदिता न वाटे, संकोच काही. ज्ञानोबरायचं म्हणणं आहे, निसंकोचपणे आपलं हृदय जिथं खुल्लं केलं जातंय का, विचाराची देवाणघेवाण केली जाते. ज्या काही सुखदुःखाच्या आपल्या गोष्टींना गावभर मांडीत जाऊ नका. मोजके ठिकाणं सांगितले, मोजके. खरं सांगू का, जगापुढे दुःख ज्या दिवशी तुम्ही मांडाल त्यावेळेस आतून हरल्यात तुम्ही, हृदयातून हरलात ना. जगासमोर ज्यावेळेस तुमच्या वेदना येतील, तुम्ही शरीरानं सुद्धा हराल. तुम्ही खचून जाल, तुम्ही डिप्रेशनमध्ये जाल, तुमच्यामध्ये नैराश्य येईल, तुम्ही दुःखी व्हाल. तुमच्या वेदना गावभर मांडू नका. मला असं व्हायलंय, मला असंच होईन, माझं कसं होईल. त्याचं दुःख हलकं तर होत नाही, पण त्या दुःखात काय होती? पुन्हा वाढ होती. कोणी येतात विचारतात, होय असं झालं म्हण, होय असं झालं म्हण, हो बेकार झालं म्हणतात, पण त्याच्या आतून आनंदाच्या उकळ्या फुटतात. बरं झालं, जास्त असंच पाहिजे होतं लई अशी म्हणतात. महागारी म्हणणार होतो शब्द, आता पण कसं म्हणू हे शूटिंग कराय. हसं होतंय आपल्या वेदनेचं. म्हणून जेवढ्या मायमावल्या ह्या जेवढ्या लेखी आल्यात ना, तुमच्या वेदना, तुमचं दुःख दोनच ठिकाणी मांडता येते. एक अंतकरणाचं ठिकाण असावं, आणि दुसरं जीव ज्याच्यावर आहे ते ठिकाण असावं. दोनच ठिकाणे आहेत. एक तर एक मैत्रीण, दुसरे आई वडील, आणि तिसरा एक महत्वाचा ज्याच्याजवळ दुःख मांडल्यावर त्या दुःखाची सांत्वना होती, दुःखाची क्षमन होते, दुःख हलकं होते, तो फक्त देव आहे. देवा सांगू सुख दुःख, भले भले देवा सांगू सुख
जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगो सुख दुःख, देव निवारेल भूक. माणसाजवळ काय दुःख मांडता, ती स्वतःच दुःख येतं. तुमच्या दुःखांचं मग काय तिथं सांत्वना होणार आहे, काय दुःख हलकं भारी होणार आहे. काय लोकांजवळ दुःख मांडता. पोटात ठेवलेलं कधी चांगलं असतं, पोटात ठेवलं पाहिजे दुःख, पण पोटात तरी किती दिवस ठेवता. असा सायंटिफिक रिझन आहे, एक वैज्ञानिक असं कारण आहे. वेदना असह्य झाल्या की त्या वेदना आजाराच्या रूपात बाहेर पडतात. शहाण्या माणसानं वेदना मांडण्याकरता एक जीवाचं ठिकाण शोधून ठेवलं पाहिजे. कुठंतरी दुःख हलकं केलं पाहिजे, दुःख मोकळं केलं पाहिजे. कोणीतरी एक जीवाचा जीवलग असा जीवश्च कंठश्च एखादा मित्र केला पाहिजे. माझा पहिल्यापासूनचा हिशोब एक आहे, फक्त 1 रन काढून द्यायचा, स्ट्राईक द्यायची मला. आणि कधी कधी शतक केल्यापेक्षा, शतक करणाऱ्यापेक्षा शतक करायला ज्यानं सहकार्य केलं त्याचंही नाव होते बरं. वा, असं काही समजायचं नाही मी शतक करतो, शतकावाले विलय महाग थपीला पडले. करायला कोण लावलंय, कोणी सहकार्य केलंय त्याला म्हणतात ना लोक. अरे ह्याला म्हणतात मोठं मन, ह्याच्याकडून काढून गेलो रन आज. काय गोड म्हणलंय हो. जेवढे कीर्तनात बसलेली मंडळी आहेत ना, थोडासा एक अंतकरणाचा भाग म्हणून जरा विचार करा की कोण म्हणतं इथं बसलेल्या माणसाच्या हृदयामध्ये दुःखाच्या वेदना नाहीत म्हणून. प्रत्येकाच्या वेदना जर तपासल्या ना, प्रत्येकाचं हृदय जर आपण खुल्लं करायचं ठरवलं ना, बसलेली सगळा मंडप रडल. एक अशी वेदना भरलेली आहे प्रत्येकाच्या वेदना हृदयामध्ये. आउटलेटच नाही आहे सध्या. कोण कोणाला बोलायला तयार नाही. घरातले माणसं मंडपात बसले, घरातले माणसं जर हॉलमध्ये बसलं तर मुलगा, वडील, आई, सून, लेक प्रत्येकाजवळ मोबाईल झाला. प्रत्येकाची फील्ड वेगळी आहे, प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे, प्रत्येकाचा आवडीनिवडी वेगळी आहेत. कोणी काय पाहिलंय, कोणी बोलायला तयार नाही. कोणी कोणाला हृदयानं जवळ आत्मीयतेनं कोणी जवळ घ्यायला तयार नाही. पाठीव थाप घ्यायला तयार नाही. कोण जवळ घ्यायला तयार नाही. हृदय खुल्लं कसं होईल तुमचं? स्पॉट होतंय, मग हृदय विकार तरी होतंय, मेंदूची नस तरी फाटती, पॅरलेस तरी होतंय, किडनी तरी जाती, वाल तरी जाती. हे का आजार उद्भवत आहेत याचं कारण एकमेव आउटलेट नाही. दुःखच बाहेर पडत नाही तुमचं. विठाला आता सध्या दवाखान्यात तेच केसेस जास्त आहेत. मेंदूचा आजार, कशाचा आजार? ह्याच्या ज्या नसा बिसा दबायल्यात ना, ह्या नसा पिसा दुपास सुद्धा टेन्शन न दबायल्यात इमानदारीने. दुसरं काय आजार आहे तुम्हाला? काय भाकर नाही खायला? आजाराचं कारण काय? वेदना बाहेरच नाही. सुख दुःख माझे ऐकिले कानी, सुख दुःख माझे ऐकिले कानी, सुख दुःख माझे काय म्हणले बाळू महाराज? सुख दुःख माझे ऐकिले, सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा, कळवळा मनी करुणेचा, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरूपया संता हाती आला. सासरमध्ये ज्या वेदनेनं आपला ऊर दाटून आलाय त्याच वेदना मांडण्याकरता माहेरची गरज आहे.
माहेरच्या माणसाची गरज आहे. माहेरच्या माणसाच्या अंतकरणातला जो जिव्हाळा आहे तो इतरत्र कुठं सापडत नाही. आणि म्हणून या माहेरवासिनी सासूरवासिनी आज कोण्या दिशेनं आल्यात? माहेरच्या दिशेनं आल्यात. याचा खरा अर्थ असा आहे यांच्या जीवनाची सुरुवात, यांचा जन्म इथला आहे आणि म्हणून त्या एकदा का जन्म ठिकाणी पुन्हा याव्यात आणि एकदा का जन्म ठिकाणी पूर्ण याव्यात की त्याशिवाय त्यांचा प्रवास पूर्ण नाही. तसं या जीवनामध्ये मनुष्य जन्म हा परमात्म्यापासूनचा आहे, परमात्म्याची निर्मिती आहे आणि त्यानं पुन्हा त्या परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचावं, मूळ अधिष्ठानाला पोहोचावं. मूळ अधिष्ठानाला पोहोचल्याशिवाय त्याचा प्रवास पूर्ण होत नाही, त्याच्या जीवनाचा कळस निघत नाही. जीवनाचा कळस निघण्याकरता मूळ अधिष्ठानाला येणं आवश्यक आहे. म्हणून तुम्ही मूळ अधिष्ठानाला आलात म्हणजे तुमच्या प्रवासाचा कळस निघालाय. विठाला विठाला अजून त्याचा एक दुसरा अर्थ आहे. संसारामध्ये माहेराकडं काय यावं त्याचं कारण माहेरची जी माणसं आहेत, माहेरची माणसं एक धैर्य प्रदान करत असतात. ज्यावेळी सासूरवासिनी ज्यावेळी सासरवासामध्ये जगत असतात, कधी कधी त्यांच्या जीवनामध्ये असं वाटतं की मी एवढी चांगली वागून, मी एवढं सगळं काम करून माझ्या नशिबाला असं कसं, माझं काय चुकलं. खचत्यात, त्या खिन्न होतात, उदासीन होतात, सुसाईड करायच्या तयारीत, आत्महत्या करायच्या तयारीत असतात. त्यावेळी त्यांनी माहेराकडे यावं आणि माहेर आल्यानंतर जे आईचा हात तिच्या माथ्यावरून तिच्या डोक्यावरून फिरला जातो त्यावेळेस तिच्या दुःखाची सांत्वना होत असते. मातृशक्तीमध्ये एवढी ताकद आहे. बाहेर लागलेला मार, आता हे जे पोरग आहे ना बारकं, हे याला जर बाहेर मार लागला, बाहेर कुठं मार लागलाय? माहेर. इथं बाहेर मार लागलाय. ह्याला सायकल येऊन पडले, कुठं मार लागलाय? बाहेर. सायकल येऊन पडल्या रडते का ते? कोण बघितले का? बघते, उठून बसते तसंच फरकत कसं का होईना घर गाठते. आणि घर गाठल्यावर आईनं पाहिलं आणि आईनं पाहिल्यावर ते रक्तभंबाळ झालेलं ते कोपरं पाहिल्यावर मग आई म्हणते मा वाघाला काय झालं की मग गळा काढते. मग तिथंच रड ना तू, बाहेर रडायला पण ठिकाण लागते. विठाला वासनीनं माहेराला काय यावं? माहेरमध्ये मार्गदर्शन मिळते. जीवनाच्या कडू गोड अनुभवाची शिदोरी म्हणजे आई असते. एक उदाहरण सांगतो, दृष्टांत सांगतो, भजन करा. विठाला विठाला. भगवान शंकराचा विवाह सोहळा होता आणि भगवान शंकराच्या विवाह सोहळ्यामध्ये महादेव हळदीला निघाले. महादेव हळदीला निघाल्यावर आता काय असते, काही लोक विशिष्ट ठिकाणी निघाले की त्याच प्रकारचे कपडे घालीत असतात. काहीतरी म्हणतात आमचे बाळ महाराज, जैसा देश वैसा भेस. म्हणजे जसं असेल तसं तिथं काय घालावेत तसे कपडे घालावेत. लग्नाला गेल्यावर कसे कपडे घालावं, अजून कसं असते, भजनाला गेल्यावर कपडे कसे घालावं, मातीला गेल्यावर कपडे कसे घालावं. मातीला गेल्यावर ड्रायक्लीनचे कपडे जमतात का मला सांगा बरं? काल घातलेला ड्रेस घालावं लागत असते. जसे असे कपडे घालून आल्यावर काय म्हणतात लोक, बघा हो पाहिले का याला, मातीला आले का लग्नाला आले, आकारानं कपडे घालावं लागतात. 20,000ची साडी, रेशमी शालू आणि बाप मेलाय, जमते? हाय त्या अंगावल्या साडीनं जावं लागते, रोज नेसायच्या, थटकी फाटकी. तिथला जैसा देश वैसा झाला. असं महादेवाच्या लक्षातच आलं नाही हळदीला जाताना जरा कपडे नीटनीटके घालावं म्हणून. ती भोळ देव शिव भोळा सगळ्या गावामध्ये जल्लोष चालू आहे, नवरदेव येणार आहेत. नवरदेव भोळा. आपल्याला काय म्हणलं, आपल्या काय कपड्यावर थोडं पोझिशन आहे, आपल्याला ओळखीत येतच. आपलं काय हे का काय, आपलं पहिल्यापासून हे लोकांना ओळख आहे. चला म्हणले जसं असेल तसं. तरी नंदी म्हणू लागला, असं नका हो, बरं दिसना हो, नका असं. आपलं पोझिशन आहे. आपले काय 1 नूर आदमी 10 नूर आदमीचं आहे, ते आदमी देवाचं नाही आहे. देवाचं काय असते म्हणले, जसं तसं चलतो म्हणले, पण निदान हे भूतक येतं तरी संग नग, कोण सोबत नको भूत. महादेव म्हणले तसं नसतं जमत, लग्न आहे आपलं. आणि जीव लग दोस्त म्हणायचे म्हणजे लग्नाला न्यायचं नाही म्हणलं, त्याला कसं वाटत?
नका हो म्हणले तिथं मंडप आहे बाया पोरं असते हे नका हे आपले येडे कोण हे भूतक येतो महादेव म्हणले आपल्याला तसं करता येत नाही आपल्याला सगळ्याला घेऊन चालावं लागत असतंय आणि इकडं तर पार्वती आई साहेबाला आनंद मावन कोण यायले नवरदेव यायले नवरदेव यायच्या आधी सगळे मेहुणे आले कोणी आली ज्येष्ठ जावाई हे ते मेहुणे आणि मेहुणे तर सगळे आले ते रथात दाजी वाजू नका रथामध्ये मेहुणे जे आलेत ना रथ सोन्याचे बार काय नाही का रथ सोन्याचे घोड्याचे लगाम सोन्याचे ते घोड्याचे ते काय असते ते भाशिंग सोन्याचे बाबा बाबा घोड्याच्या पायामध्ये घुंगर सुद्धा सोन्याचे असे घोडे यायले तर असे घोडे बाबा एक एक घोडं एक 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 घोडं आता त्या घोड्याची काय आता कौतुक सांगू तुम्हाला त्या घोड्याची चाल तर बघा कशी आहे काय असे घोडे ते काय घोडमी होते का गाव खर्चे चालीमधले तारबेज लोक म्हणाले फलान जावं आली फलान जाव सगळे लोक म्हणाले काय सोन्याचाच मुकुट सोन्याचंच ब्रासलेट सोन्याचेच हे असते ना गळ्यात घालायचं ब्रासलेट नाही सोन्याचं नाही लाकेट म्हणजे सोन्याचेच लाकेट सोन्याचेच त्याचे सगळे कपडे वस्त्र भांडारा बाबा नवरदेव नाही म्हणले मेव नाही नाही नवरदेव जावाय ज्येष्ठ हे नको हे नवरदेव का नाही दुसरं आहे हे नवरदेव नाही हे जावाय सगळे इतका इंतजाम पार्वतीचं लक्षच ह्यांच्यापेक्षा आपला मालक ह्याच्यापेक्षा सगळ्यापेक्षा काय भारी आहे आणि काहीतरी हटकेच घालून येणार काय घालून येणार हटकेच प्री वेडिंग झालेली आमची ना मला माहिती आहे ते काय घालते आणि काय नाही हटकेच कपडे घालून येणार असं बाबा पार्वतीला आनंद मावन पण हे बाबा असा बुद्धी वेताळ नाचती बुद्धी वेताळ नाचती कमाल आहे असं केल्यावर माणूस काय म्हणेन वाजू द्या काय वाजायचे ताज मग काय तर घडी विसरून आलो काय बोला लागलो घडी विसरून आलोय आता मी मुद्द्यावर नेतो बरं का तू म्हणता कीर्तन कुणीकडे गेलं कीर्तन कसं कुणीकडे बी जाईल भूत केत संगती असं कोणी आणलीत करवली कोण आणली गंगा लॉकेट कपडे गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुके हार हातीचं कातडं नेसले वाघाचं कातडं नेसले विचित्र अवतार विचित्र आले नवरदेव आले सगळी चर्चा बँड तुतारी दन वाजले आणि खिडकीतून पार्वतीनं पाहिलं खिडकीतून पाहिल्यावर पार्वतीच्या मनाला एवढी उदासीनता वाजली जागेवर बसली पार्वती मै नव्हती जवळच होती पार्वती चेहरा का उतरला अशी खचलीस काय झालं काय व्हायचंय म्हणली काय म्हणली माया बहिणीचे पोर बहिणीचे नवरे कसे आलेत माय सजून दागिनेन सोन्याचेच मुकुटन सोन्याचे धोतरन सोन्याचे जानवेन सोन्याचे अंगठ्यान सोन्याचेच लॉकेटन हे आमचं गोस आहे माझ्या माया बाबे बरे नाही केले माझ्या माया बाबे बरे नाही केले माझ्या माया बाबे बरे नाही केले माझ्या माया बाबे बरे नाही केले
ती सुखात माझी कर्मरेखा ऐसी कैसी माझ्या माया बापे बरे नाही केले पदरी बांधिले हरी पदरी बांधिले माझ्या माय बापे बरे नाही केले पदरी बांधिले भिकाऱ्याच्या खंत वाटली होती पार्वतीला खंत. आता माझ्या शब्दाकडे ध्यान द्या. अंतिम टप्प्यात आलोय मी. खेद खंत दुःख पार्वतीच्या चेहऱ्यावर दिसू लागलं. मैनावतीनं जवळ आली मनगट धरली. काय झालं ग म्हणली तुला? झालं काय? काय व्हायचं म्हणली. बघ बहिणीचे नवरे कसे आले आणि बघ म्हणली मग नवरा पाय ते काय नेसून आलाय. कुठं काय घालावं कोणचे कपडे घालावं हे तरी आहे की का म्हणलं. याला काय कळत आहे का? काय नवऱ्यानं मग आप घातली ग. त्यावेळेस मैनावतीनं जवळ घेऊन माय काय असते सांगतोय माहेर काय असते ते सांगतोय. मैनावतीनं जवळ घेतलं. मैनावती काय म्हणली होती? ए पार्वती थाप टाक. विठाला विठाला सदा शंकर पदपूजा नारी धर्मपती देवन दूजा. ए पार्वती तुझा पतिव्रतेचा धर्म आहे पतीची पूजा करणे पतीचे दोष काढणे नाही. आणि काय म्हणतेस तू सोनं नाणं ह्या त्या बाकीच्या जावायनं माझ्या सोनं घातली त्या सोन्याकडे बघतीस का? नवऱ्याच्या स्वभावाकडे बघितलं पाहिजे नवऱ्याच्या सामर्थ्याकडे बघितलं पाहिजे. सोनं नाणं हे कोणाचं जन्माला गेलंय? वेडीस की काय? आणि सोन्याचं काय घेऊन बसलीस? अगं सोनं सोनं काय करतीस? तेवढंच ह्या दोघीचं माय लेकीचं बोलणं चाललंय. तिथं हे बुवा येऊन असा उभा राहील. कोण कोण हे नवरदेव? मामी काय काय चाललंय म्हणलं? काय चाललंय तुमच्या दोघीचं? काय चाललंय? काय नाही जावय आता काय पोरीसोरीचं असते कमी जास्त. मला खरं सांगा नाही तर मी पुन्हा एकदा मसनवाट्यात जाऊन बस. आपल्याला जमत नाही म्हणजे त्याला पोलपी काय. तुम्हाला खरं सांगू का जावय माझ्या लेकराच्या मनामध्ये तुमच्याबद्दल प्रेम कमी नाही आहे. मग तुमचा युनिफॉर्म तुमचे कपडे थोडे खटकले आणि ते तुम्हाला कळालंच नाही. हाय हळदीला जावं कसं जावं. आमच्या महाराज लोकांना हळदीला जायचं कळत नाही. एक महाराज चप्पी करून हळदीला गेलो. ती पोरगी नको म्हणली. आता काय म्हणावं म्हणलं मी दुसरं पोरग उभा केलं आणि मी लग्न लावून दिलं. चप्पी करून कुठं हळदीला जातात का? दुसरं लग्न लावलं म्हणत मी दुसऱ्या संगत लावलं. ती म्हणली नको ग माय मला हे चपनाट. आता काय करावं? आता नको म्हणली नको म्हणली. येडे लोक आपले. अरे जिथं जायचं तिथं जे कपडे लागतात तेच कपडे घातले पाहिजे. काय घातले पाहिजे? महादेवाच्या ध्यानात नाही आलं. त्यावेळेस महादेव म्हणले मामी नेमकं पार्वतीच्या मनात खंत कोणती सांगा. म्हणले फक्त सोनं नाणं बरं असते हो म्हणली. सोनं नाण्यानं जरा नवरदेव साजरा दिसतं. सोनं पाहिजे वहिला येड्यासारखे.
आजचे दिवस ॲडजस्ट करून घे, सोन्याचं घर बांधीन मी तुमच्याकरता. त्याच महादेवाने पार्वतीची मनोकामना पूर्ण करण्याकरता सोन्याची नगरी बांधलेली लंकेची. सोन्याची जी नगरी आहे की ज्या रावणाची नगरी म्हणून ज्याचं वर्णन आहे, अजिबात रावणाची लंका नाही आहे ती. ती लंका महादेवाने पार्वती करता बांधली होती. हे रावण वास्तुशांतीला आणला होता. रावण हे ब्राह्मणाचा कोणाचा नातू? ब्रह्मदेवाचा नातू, वास्तुशांती करण्याकरता आणलेला विद्वान ब्राह्मण. असा मंत्रोच्चार आहे रावणाचा. त्या रावणाच्या मंत्रोच्चारासारखा आजपर्यंत कोण्या ब्राह्मणाला मंत्रोच्चार जमला नाही, असं जाणकाराचं मत आहे. कोणाचं मत आहे? मी नव्हतो तेव्हा. जाणकाराचं मत आहे रावणासारखी शिवाची स्तुती आजपर्यंत कोणाला जमली नाही. त्या वास्तुशांतीमध्ये रावणानं पूजा केली, अशी पूजा मांडली, महादेवाला समाधीच लागली. महादेवाची समाधीन उत्थान झाली, पूजा संपली. म्हणले देवा गेलं नाही तर जातो. म्हणले तुमची आज्ञा, सोडा संकल्प सोडा. म्हणले पटकन रुपया ठेवा, पाणी सोडा आणि संकल्प सोडा. म्हणले काय तुमचं द्यायचं आहे बाई, फी की? तसं काय नाही. म्हणले तुम्ही द्यावं ना आम्ही घ्यावं. महादेव म्हणले तसं नाही हो माझं, दुसऱ्यासारखं. म्हणले मी असं नाही. मग ठरविल्यापेक्षा जास्त द्यायचा स्वभाव आहे माझा. ठरविल्यापेक्षा जास्त द्यायचा आमचा काय स्वभाव आहे नागटण्याच्या लोकांचा. आपलं महादेवाचं नागट. काळजी करू नका तुम्ही, काळजी करू नका. आओ जास्त बोलू का तुम्हाला एका शब्दात बोलू का? महादेव म्हटले रावणा तू मागावन मी द्यावं. रावण म्हणला संधी आहे आणि संधीचं सोनं करून घ्यावं हे त्यावेळेसचं म्हणणं आहे. तुम्ही मालदीवला बांधा, आपलं तिकडे बांधा, दुसरीकडे कुठं जाऊ. तुम्हाला बेट किती कमी आहेत का? बेट मालदीव बेट आहे, कोणचं काळ्या पाण्याचं बेट काहीतरी आहे ते. अंदमान निकोबार बेट आहे, कुठे बांधा की तुम्हाला काय निवांत पाहिजे, नाही तर भंडारे माळावर बांधा, तुम्हाला काय अडचण आहे. मग गरिबीला कुठून घडल? ध्यान मला छे. ध्यान म्हणल्यावर आत्ता बार काय नाही का? ध्यान म्हणल्यावर बांधली कोणा करता होती लंका? पार्वती करता. महादेवानं पार्वतीकडे बघितल्यावर त्यावेळेस पार्वती म्हटल्या महादेवा मला तुमच्यापेक्षा आणि तुमच्या शब्दापेक्षा लंका प्रिय नाही, लंका देऊन टाका. तिचं नाव पार्वती. आणि म्हणून मी हे सगळं सांगत बसायला वेळ नव्हता मला. मी मुद्द्यावर येतो. पार्वती खचली कुठं होती? जाग्यावर आहेत की नाही तुम्ही नागटण्याचे लोक? कुठं खंत वाटली होती? कुठं खेद वाटला होता? पार्वती शिनून कुठं बसली होती? नवऱ्याचं वेशभूषा बघून, नवऱ्याचा कपडा लता बघून, नवऱ्याचे दागदागिने बघून ही बाईची जात का हाय? बाबा जाऊ दे, उगाच बोललो. का हाय? वर 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 पाहते. पार्वतीला तेवढ्याच वेदनेतून बाहेर काढायचं काम कोण केलं? आईनं केलं. म्हणून सासरवासनी माहेरला आल्या की वर्षभरात, आयुष्यभरात सासरमध्ये काही असं कुठं जर खच्चीकरण झालं असेल, कुठं दुःखाचा कुठं जर सावट आला असेल, ते सावट दूर करण्याच्या निमित्तानं, या कळसाच्या निमित्तानं ह्या सासरवासनी गावात बोलून तिला धीर देणं, तिला स्थैर्य देणं, तिला धैर्य देणं आणि पुन्हा ताकदीनं ती उभा राहणं आणि पुन्हा तिच्या संसाराचा गाडा पुढं चलत चलत तिनं संसार करता करता परमार्थ करावा आणि परमार्थ करता करता तिच्या परमार्थाचा कळस निघावा, याकरता तिला आज इकडे गावाकडे बोलविले. याचं मुख्य कारण संसाराचा कळस निघतच नाही, परमार्थाचा कळस निघत आहे. घराचं बांधकाम पूर्ण होते की मंदिराचं बांधकाम पूर्ण होते? घर अपूर्णतेचा विषय आहे, मंदिर हा पूर्णतेचा विषय आहे. संसारामध्ये सुख दुःख येतात बेटा, त्या सुख दुःखाकडे त्या सुख दुःख मागं टाक आणि संसार करता करता परमार्थ कर. संसाराचा कळस निघस नसते ग, सोडून द्यायचं असते, मागं टाकायचं असते दुःख आणि त्याच्यामध्ये परमार्थ करायचा असते आणि त्या परमार्थाचा कळस निघतंय. याकरता ह्या सासुरवासनी आज माहेराला बोलविल्यात. त्यांना सल्ला हा इथं आज सल्ला. संसार होत राहते, परमार्थ करावा लागते. संसार अपूर्ण राहते, परमार्थ पूर्ण होते आणि परमार्थ पूर्ण झाला हे कळतंय कसं? देवळाच्या कामा कळस बसला की तो परमार्थ पूर्ण झाला हे सिद्ध होतंय. विठाला विठाला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला
पूर्ण केला मनोरथ. किती घर भारी बांधा, घराचं मनोरथ पूर्ण होणारच नाही, घर पूर्ण होणारच नाही. देवळाच्या कळसो मंदिराचा काम पूर्ण झाले हे कळसानं कळते. तसं परमार्थ पूर्ण होणार आहे, संसार अपूर्ण राहणार आहे. आणि अपूर्ण संसारातून पूर्ण समाधान आजपर्यंत कोणाला मिळालं नाही आणि इथून पुढं कोणाला मिळणार नाही. पण संसार होत राहते आणि परमार्थ करावा लागते आणि परमार्थाचाच कळस निघते. म्हणून मंदिराकडे लोक काय येतात? घर आहे आणि मंदिर आहे. घर केवढे जरी असलं, मंदिराची त्याला सर येत. म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. जिथं गेल्या माणसाचं मन रमतंय त्याचं नाव मंदिर आहे. मंदिर हा पूर्णतेचा विषय आहे. केवढे नैराश्य, किती उदासीन होऊ द्या, आत्महत्या करायची तयारी झालेली असेल तुमची, एकदा नागनाथाच्या पाया पडा आणि एकदा मारुतीरायाच्या पाया पडा. हे आता माझ्या जीवनाचं शेवटचं दर्शन आहे असं समजा. पण इथं आल्यावर तुमच्या विचारात नाही बदल झाला तर मला विचारा. ही बदल करायची ताकद आहे या देवस्थानची, या देवाची ताकद आहे तुमच्या विचारातलं हे सगळं दूर करायचं हे संकट. आणि म्हणून मंदिर म्हणजे पूर्णतेचा विषय आहे आणि संसार हा पूर्ण होत नाही, परमार्थ पूर्ण होतो. आणि म्हणून सासरवासने इथं आल्यात माहेरला. माहेर हे कशा करता? माहेर हा प्रवासाचा अंतिम टप्पा आहे शेवटच्या चरणामध्ये. हे माहेर संताचे, माहेर संताचे, संताचे नामया स्वामी केशवाचे. तसं जीवाचं माहेर. तुम्हाला वाटते का महिलांनाच फक्त माहेर असते म्हणून? पुरुषाला पण माहेर आहे. पण पुरुषाचं माहेर कुठे? माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे. आपणही आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस नैराश्य येईल, उदासीनता येईल, डिप्रेशन येईल, स्ट्रेस येईल, तणाव येईल, टेन्शन येईल, जीव देऊ नका बरं, आत्महत्या करू नका बरं. सरळ रेल्वे धरा, आपल्या रेल्वे पट्टीला जाऊ नका, सरळ रेल्वे धरा आणि पंढरपूरला जाओ. आणि पंढरपूरला गेल्यावर पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याच्या जवळ जा आणि त्या देवाला बघून आपले सगळे सुखदुःख मांडा. तो सुखदुःख सांगितल्यावर तुमच्या दुःखाची सांत्वना करायची ताकद आहे त्याच्यामध्ये. केवढाही माणूस नैराश्यामध्ये असू द्या, केवढाही डिप्रेशनमध्ये असू द्या, पांडुरंगाला पाहिलं की त्याचं टेन्शन असं गंगेचा पूर उतरल्यासारखं उतरते. आणि म्हणून जीवाला माहेर आहे ते माहेर. माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे. बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर. तिथं आलो म्हणले नामदेव महाराज. आणि तिथं आल्यावर मी काय पाहिलं? धडधडीत सोनं सळा, धडधडीत सोनं सळा, झळझळीत सोन सळा, कळस दिसतो सोजवळा. नामदेवराय म्हणले मी पंढरपूरला आलोय, माझ्या माहेरला आलोय, माझ्या मायबापाकडे आलोय. परमार्थाचा कळस निघतं. या शब्दाचा अर्थ आहे परमार्थ पूर्ण होतो आणि पूर्णता जीवनामध्ये आवश्यक आहे. अपूर्णतेमध्ये दुःख आहे आणि पूर्णतेमध्ये आनंद आहे. संसार पूर्ण होत नाहीये, परमार्थ पूर्ण होतो. म्हणून संसार करावा लागतंय, होत असतंय
परमार्थ करावा लागते आणि परमार्थ पूर्ण होतो. या ठिकाणी नागटना ग्रामस्थ मंडळीने जीवाचं रान करून हे कळस बांधले. कळश स्थापना झाली. अजून कमी जास्त तेव्हा काही एवढी टेक्नॉलॉजी नव्हती आणि आपल्या कळसाच्या मानानं शिखराच्या मानानं बदक पडले. गावाला ओपन भिष्य म्हणजे काय जोक आहे का काय? अजून कोणचं आडनाव आहे? भडके. हो भडकाच. असं कुठं जमतंय का? विलासराव मुख्यमंत्री. बघा आपा यपा सगळे पाहुणे मंडळी, तुम्ही काय काळजी करू नका. आम्ही मंडप बांधून नवा, पण तुम्ही सगळे आले पाहिजे वास्तुशांतीला. हो म्हणता का नाही? हा हो म्हणा. सुंदर मंडप बांधू. एखाद्यावर तुम्हाला मेळ लागणं तर मला बैठकीला बोलवा, मी नियोजन लावून देतो तुमचं. का काळजी करू नका तुम्ही. येडेत काय तुम्ही? इतकं बांधले हेच की आता शर्ट शिवले खिसाच तर शिवायचं राहिलंच काय? राहिलंच काय? सुंदर काम करू, एकमेका सहाय्य करू आणि अवघा धरू. आपल्या जीवनामध्ये हे काम आपल्या हातानं होते. भाग्यवान समजा भले माणसं. तुमच्या हातानं व्हाले. हात तुम्ही पुढे हात तुम्ही पुढाकार आहे. तुमचा रुपया लागायला आहे त्याचा. मी देतो म्हणलं तरी मंदिराला पैसा कोणी मंदिर घ्यायला तयार नसते. मंदिर बांधलं का 3-3दा मंदिरात बांधायचे का काय? कालच्या कार्यक्रमामध्ये सरपंच साहेबांना, काय नाव आहे सरपंचाचं? मनोहर कदम. किती रुपये? 6 लाख रुपये खर्च म्हणे शिखरला. एकदा टाळ्या वाजवा. असा गावच्या मोरक्या पाहिजे. असं सगळे. आता पुन्हा जास्त मंडपाला आणि कुठं येतं सरपंच? कुठं येतं सरपंचच? मला ध्यानात येईन कोणचा आहे एवढी आज बर. तिकडे बघा पाहुणे म्हणजे टाळा वाजव. मंडपाला पण काय देतो म्हणा. मंडपाला सुद्धा 5 लाख 51 देतो म्हणाले. तुम्ही तुम्ही सभापती टाळ्या तरी वाजवा. बाबाजी टाळी नाही माझ्या. सभापती देतात, आपले कोले साहेब बी देतात. काय काळजी करू नका, सगळे देणार आहेत. गावातल्या जेवढ्या मायमावले आहेत हे पैसे दिले इथं सांगतो ह्याच्या समोर 1 वर्षात तुमचं दुप्पट तिप्पट होऊन जाईल. काळजी करू नका. दुप्पट तिप्पट सगळं वैभव वाढून जाईल तुमचं. नागनाथ लय मोठा देव आहे. मला चमत्कार माहिती आहे देवाचं. लय ताकद आहे, अति ताकद आहे, अति सामर्थ्य आहे. आणि म्हणून काळजी करू नका. गंगाच्या काठावरलं गाव आहे. भरपूर ऊस लावलीत. तुमचं कोणाचं ऊसाचं टिपरू राहत नाही. काळजी करू नका. ते भी वाटत असेल तुम्हाला ते बी करू का? काळजी करू नका. नियोजन लावू. सुखानं जगा. एकमेकाला सहाय्य करी जा. पक्ष जा. पुन्हा आमच्याकडून तुम्ही कशाला आहेर घ्याला येत नाही. बिंदास आपल्याला आपलं स्वागत आहे. सगळ्या लेकी बाळी आपल्या वडिलाला सांगा, भावाला सांगा, मालकाला सांगा, सगळ्याला सांगा. आणि तुम्हाला बी डबल एकदा घेतो आम्ही पैसे काहीतरी निमित्ताने घेतो. तशी काय काळजी करू नका. आता घेत नाही तुमची, आम्हाला काही गरज नाही. कळस झाला बस झालं. तुम्ही सगळ्या सुखानं राहिली की बाळी सुना सगळं गाव सुखानं राहावं अशा आशा करतो. मला 1 वाजता परळी वैजनाथला काल्याचं कीर्तन आहे. आता मात्र थांबतो. ज्ञानेश्वर
करता या सगळ्या करता जोरदार टाळ्या वाजवा. नानकुटोल